हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती शिवराय आपल्या खामगाव गावातील जमलेल्या सगळ्या बांधवांना माझा मानाचा जय शिवराय. मराठा आरक्षणाची लढाई आता शेवटच्या टप्प्यात आहे. मराठा समाजानं खूप वर्षापासून या आरक्षणासाठी संघर्ष केला आणि आता कुठं ही मराठा आरक्षणाची लढाई आता विजयाच्या टप्प्यात आहे. गोदापट्ट्यातल्या 123 गावानं ही लढाई सुरू केली. आज तिचं रूपांतर राज्यातला घराघरातला मराठा समाज जागा झाला. आज आपण महाराष्ट्रभर फिरलो आणि आपल्या महाराष्ट्रातल्या मराठा समाजाच्या मायबापाचं आशीर्वाद आणि पाठिंबा आपण घेतला. परंतु गोदापट्ट्यात यायचं राहिलं. 5 महिने झाले गोदापट्ट्यातल्या 123 गावात येणंच होत नव्हतं. मनात खूप होतं गोदापट्ट्यातल्या 123 गावात जायचं, पण वेळ इतका कार्यक्रमासारखे महाराष्ट्रभर समाजाने ठेवल्यामुळं महाराष्ट्रभर जायला लागलं. परंतु शेवटी गोदापट्ट्यात जायचं ठरवलं आणि गोदापट्ट्यातला दौरा आज 4था दिवस आहे. आपण गोदापट्ट्यातल्या 123 गावाला भेटतोय. आपली जी पहिल्या दिवशी ताकद होती गोदापट्ट्यातली, तीच ताकद आत्ता सुद्धा आहे. तसोबरही आपली ताकद कमी नाही झाली. ज्या ताकदीनं मराठे पहिल्या दिवशी उतरले होते त्याच ताकदीनं आता सुद्धा मराठे या मोहिमेत आणि या आंदोलनात सहभागी आहेत. आपल्या खामगावातला हा पहिलाच कार्यक्रम असेल. 2-3 बारे असंच हुकलं. नाही येता नाही राहिलं. मी खरं बोलणार आहे आज. आता आरक्षण मिळालंय त्याच्यामुळं आता खरं बोलायला तुम्हाला सगळं सांगतो मी. कोणी वकील आहे ती. तुमच्या हातात माईक द्यायचा आणि मग गप्प बस. म्हातारा माणूस दम धरीना, पण गप म्हणल्यावर जास्त बोलायला लागले. आरक्षण कळून घ्या म्हणजे चांगलं होईल पोरांचं आपल्या. मावशी हो, तुम्हाला सांगतो येणी मला लय घुमेलेलं आहे. येणी सगळ्यांनी सगळं सांगतो मी आज आता, कारण तुम्ही माझ्याकडून होणार आहेत मला चांगलं माहिती. कारण मी तुमचा मुलगा म्हणून लढतोय, त्यामुळे तुम्हाला माझ्याकडूनच बोलणं आहे. मला लय उशिरा कळालो यांचे खटके तुमच्या हातात येत म्हणून. मला जर आधी कळालं असतं ना, मी यांना आरक्षण सांगितलं नसतं, तुम्हालाच सांगितलं असतं समजून. इथून मागच आरक्षण मिळालं असतं आपल्याला. मी लय टाइम घातला यांच्यात. मी एका गल्लीतून आले की दुसऱ्याच गल्लीतून जायचे. मला बघितलं की मी फोन केला का मला म्हणायचं आम्ही 200-300 किलोमीटर लांब आलोत राव, आणि टपरीवरूनच बोलवतोय मला शहागडातल्याच. मी फाट्यावरून तेव्हा शहागडात. त्यांची चूक नाही ती, कारण त्यावेळेसची परिस्थिती तशी होती. कारण इतके मोठाले आंदोलन राज्यात झाले होते की मराठा समाजात एक गैरसमज होता. इतके मोठाले आंदोलन झाले तेव्हा काय मिळालं नाही, आता काय मिळणार आहे. हे एकटंच पळत आहे आणि माझ्याजवळ मोटरसायकल, तिला कवात पेट्रोल नसायचं. आमची अशी फजिती. पण आम्ही नाराज नाही झालो मराठा समाजावर. आम्हाला माहीत होतं आपण जर नाराज आत्ता झालो तर आपल्या मराठ्यांच्या पोराचं वाटलं होईल. आपण नाही नाराज व्हायचं. मी माझ्या मराठा समाजावर कधीच नाराज नाही झालो. लावून धरलं. 14 वर्षापासून खांद्यावर जबाबदारी घेतली, ती शेवटपर्यंत पेलली. मला माहीत होतं एक ना एक दिवस हेच मराठी एक होतील आणि मराठ्यांच्या पोराला आरक्षण देतील, आणि ते दिलं. खूप जणांनी दंड थोपाडले होते मराठ्यांना आरक्षण नाही मिळून द्यायचं. सगळ्याचा बंदोबस्त मराठ्यांनी केलाय. खूप जण म्हणत होते मराठ्यांना आम्ही आरक्षणात नाही येऊ देणार, कारण त्यांना माहीत होतं
मराठ्यांचे पोर अभ्यास करायला इतके भारी आहेत, रात्रंदिवस डोळे फोडतील पण अभ्यास करतील. पण यांना जर आरक्षण मिळालं तर हे पोरं सगळ्यात पुढे जातील. कारण आपल्यातला नोकरीतला टक्का कमी झाला. आपण फक्त पोरी शिकवायच्या, एवढंच काम आपल्या हातात होतं. पुढच्या भविष्याचं आपल्या हातात नाही. ज्याचे पोरं हुकले नाही का टक्क्यावर, त्याला फक्त आरक्षणाची किंमत विचारा. त्यालाच आरक्षणाची किंमत माहिती आहे, आरक्षण काय चीज आहे. वेळेप्रसंगी इतके पोरं शिकवले, पैसे जर कमी पडले तर मराठ्यांनी व्याजाने काढले, पण पोरं शिकवले. कमीच पडले नाहीत. शेतातलं तर सगळं पीक घातलंच, पण वेळ पडली तर कर्ज सुद्धा काढले. त्याच्या पाठीमागे एकच कारण होतं, मायबापाने रात्रंदिवस जे कष्ट केले ते कष्ट जर पुन्हा करायचे नसले आणि आपल्या वाट्याला आलेलं कष्ट जर आपल्या पोरांच्या वाट्याला येऊ द्यायचं नसलं तर पोरं आपल्याला शिकवावं लागतं ना, असं मायबापाने मनात धरलं. आणि पिकाचे तर पैसे घातलेच, पण व्याजाने काढून सुद्धा घातले. पण नेमकं दोघांचंही स्वप्न पूर्ण नाही झालं. मायबापाने नाही पैसे कमी पडू दिले, पोरही शिकले, पोरांनीही रात्रंदिवस अभ्यास केला, परंतु या आरक्षणानं त्यांचा घात केला आणि दोघांच्या स्वप्नाची राखरांगोळी झाली. पोरग सुशिक्षित बेकार म्हणून घरी आलं, बापाच्या डोक्यावर तसंच कर्ज राहिलं. ही परिस्थिती 40 वर्षापासून मराठ्यांच्या वाट्याला आली. आरक्षण जर असतं, आपल्या नोंदी 70 वर्षापूर्वीच्या सापडल्या. जर मराठ्यांना 70 वर्षापूर्वी आरक्षण दिलं असतं ना, तर आज जगाच्या पाठीवर मराठा ही प्रगत जात म्हणून नंबर 1 ला जगाच्या पाठीवर राहिली असती. पण जाणून बुजून मराठ्यांना आरक्षण दिलं नाही, नुसते षड्यंत्र. आज बी कोणतरी भोकलं म्हणतात, भोकायला कमीच पडणार. भाऊ तू कचाट्यात सापड मराठ्याचं, मग तुला कळन. तेव्हा म्हणतो मुंबईत आल्यावर कारवाई करतो, तू आडात येई, मग तुला सांगत होते नमुने कसे आहेत. शांततेतच सांगणार, पण तू थोडं थांब, मग तुला कळल मराठे काय असते. मराठे आता निघालेत मुंबईकडे. मी चांगलं म्हणलो होतो, इथं काय करू आपण 17 तारखेच्या बैठकीत, इथंच एक आंदोलन करू, इथंच एक फाईट मारू. नको नको म्हणले, मुंबई म्हणा मुंबई म्हणा. म्हणलो मग मुंबई, मी बी चलो मुंबई. त्यांना घाम फुटलाय, ते आपल्याला घाबरीत आहेत. कारवाई करू, कारवाईला फिरवायला भेट असते तुम्ही मराठी. स्वतःच्या पोराच्या डोळे देखता वाटोळं व्हायला लागलं, कारवाईला कोण भेट आहे. त्यामुळे मराठी मुंबईकडे जाणार. मराठीचे पोट्टे बी इतके कलाकार आहेत ना, लय बेकार. कुणी टाकलंय कोण नाही, ते सोशल मीडियाला मसडीच घेऊन चाललंय कोण काय. ते सरकारचे लोक मला फोन करायला लागले, ते मला म्हणते होय तुम्ही मुसडी घेऊन येणार आहेत. मला नाही माहिती हो ते कोण येणार आहे, तू तुला बघ तिकडं. ते पोट्टे बी इतके कलाकार आहेत, त्या मुसडीवर उलटे तोंड करून बसले आणि तेच फोटो टाकले सगळे. एकाने इकडे टांगड्या केल्यात आणि एकाने इकडे केल्या. ते म्हणते मुसडीवर किती लोक बसत आहेत. मला काय माहित किती बसत आहेत. पोरं लय विचित्र, इमानच बघायला जायचं म्हणतात. मग आता का पंख्यावर बसतो का काय वर जाऊन कोणाला माहित. मी सरकारला सांगितलं होतं, मराठ्यांच्या पोर लोकांच्या नादी नका लागू. हे शांततेत जरी मुंबईत आले तरी करोडोत येणार आहेत. कारवाई कोणावर करतो रे, तो यावर कारवाई करायचं जर मागा लागले ना, तो ह्या गावचेच मराठी तो राजकीय सुपडा साफ करते. हो, मराठीचा जर नादी लागला तर गप बसलाय मराठी, तोवर गप बसून दी. तू नीट राहा. तू खाय, तो लय मोठं खाल्लेलं. तू कशाला इकडे आलेला आहे सगळ्या मराठ्याला माहिती. तो पाप धुवायसाठी आलेला आहे. तो आमच्या अन्नात माती कालायचं नको काम करू. मराठ्याला आरक्षण मिळत नाही म्हणतो, कुठं काही सांगायला लागला. त्याची बाजू ओढितो का एकटी, ते येवल्याची याडपटाची. त्याची बाजू ओढू नको. कधीतरी जातीचा कळवाळा येऊ दे. नशिबाने या जातीत जन्म घेतलाय, कमीत कमी या जातीसाठी एखादा पाऊल उचल. नुसतं स्वतःच्या स्वार्थाचा नको पाऊल उचलू. जर तू स्वतःच्या स्वार्थाचं पाऊल उचलायला गेला ना, तर मराठी राजकीय करिअरमधून जिंदगीतून तुला उठवी देईल. कारण मराठ्यांनी ज्याच्या नादी लागलेत, मराठ्यांनी जर ठरवलं ना, तर मराठ्यांनी आत्तापर्यंत चांगल्याचा बंदोबस्त केलेला आहे. तू तर कोणत्या झाडाचा पाला नाही. तुझ्यावर मराठी आणखीन बोललेले नाहीत, पण तू जर तुझं जुनं पोटातलं पाप दाखवायचा प्रयत्न करायला लागला ना, आणि तुझी गटारगंगा पोटातली ते विचार जर तू मराठ्यांपुढे वकायला लागला ना, तर मराठी तुला नीट करायला सुद्धा मागं पुढं बघणार नाही.
त्यांनी भानावर आलं तर बरं होईल. इथून पुढं बोलला की त्याला टप्प्यातच घेणार आहे, मी सुद्धा सोडणार नाही. जर त्याने उद्या आज काल बी बोलला आज बी बोलला असं मीडियाच्या बांधवाच्या माध्यमातून कळालंय, गप्प बसला तर ठीक, नाहीतर उद्यापासून तुझ्या सुद्धा मागा लागणार, सोडणार नाहीत. आणि मराठी तुला सोडणार नाही. मराठ्याचे शेत असले आहेत, मग असं देतात म्हणतात, मला माहीत नाही पण म्हणतात लोक. ते येवल्याची येडपट नाही का, पिशीच घेऊन हिंडत सगळं बाजाराची, त्याच्यात कागद. कोणत्या पत्रकार बांधवांना संपादकाला म्हणतोय तुमच्या दम असला तर वाचून टाका. काय वाचून तो? हे पोरं इतके बेकार आहेत, झाडाखाली बसत लिंबाच्या, इतकी घाण शिलीत येत, 2 दिवस भाकर जात नाही माणसाला, इतकी खोट शिली देत. जेव्हा मराठा आरक्षणाच्या विरोधात बोलून त्याचा कार्यक्रमच लावते. आता तो हा नंबर नको लावून घेऊ. तो जर मागा लागले का तुमचं जुना आधीच तर लई आहे, त्याच्यामुळं मराठ्याचा आधीच तुमच्यावर राग आहे. आणि नोंद सापडी काय नाही, मग गप्प बसन थोडा टाईम. दमच नाही मराठ्याला, लय बुळबुळ. मग हा कार्यक्रमच केला मराठीने का, मग कार्यक्रमच केला एक जणांनी, लय विचित्र. त्याने काय टाकलेली होती का कानू, कोणाचं होतं माहित नाही मला, ते आपलं होतं का कोणाचं होतं, पण ती पुढून त्याच्या स्टाईलमध्येच आलं. ती पेल्यावर कसं येतं तसं. त्याच्या पायात अशी निवार चप्पल होती. ते आलं म्हणलं एखादा फोटो काढीन लांबून जाईन माघारी, ते धडकच माझ्या अंगावर आलं आणि त्याच्या पायातले निवार चप्पल असं दणका आणलं, मग अर्ध नकच उडालं. मी त्याला लय लोटलं, पण ते लय टप्प होतं, मला हल्लंच नाही ते. मी माझ्या समाजासाठी कधीच माझ्या शरीराचा विचार नाही केला, कारण जवळपास या खामगावच्या सगळ्याच लोकांना माहिती मला उलटे कामं करायची सवय. लोक जर म्हणले ना येवत नाही, मग मी ते करीत असतो. लोक म्हणले मराठा आरक्षण मिळत नसतं, म्हणलं मिळत नसतं मग तर आम्ही मराठी घेतच असतो. घेतलं का नाही? तुम्हाला काय माहित आहे का नाही? टीव्ही बघता का तुम्ही? टीव्ही बघतात का? आता तुमच्या खामगावात टीव्ही आहेत का नाहीत? कोणी हा म्हणा नाही म्हणा, तुम्ही नका सांगू. तुम्ही सांगितलं मग सगळं खातं बिघडून जाईल. आणि ते 9 तर वाजले नाही ना, 9 वाजता मी हातात देत नाही भाऊ. रातचे 9 जर वाजले ना, आपण हातात द्यायचं बंद केलं. हातात हात घेते, हात सोडित नाहीत. मग 7-8 फोटो काढित, तरी म्हणलं त्याला आता बस झाले सर्व. दमदार ना, तुला का दम निघाना का? मलाच म्हणतोय, म्हणजे मयच फोटो काढत मलाच घोडे लावी देते. 9च्या पुढं काय टाकी देत का काय? मराठ्यांनी जर 2 कामं केले ना, आपल्या लेकरा बाळाला आयुष्याचं आरक्षण मिळवून द्या आणि व्यसनापासून लांब जा. मराठ्यांच्या जातीला श्रीमंत होण्यापासून कोणीच रोखू शकत नाही. फक्त व्यसनापासून मराठ्यांनी लांब जा. आता मराठ्यांची जाती एक झाली, हे स्वप्न आपलं पूर्ण झाले. सगळे नाव ठेवायचे आपल्याला, मराठी एक होत नाही. मराठी इतक्या ताकदीने एक झाले एका हाकेवर की अंतरवालीच्या बांधावर उभा राहायला जागा नव्हती. 20-20 किलोमीटरवर मराठी उभा होते. ड्रोनच्या कॅमेऱ्यामध्ये सुद्धा मराठी बसत नव्हते. काहीचे ड्रोन उसात पडलेत, आणखीन सापडले नाही. इतका ताकदीनं मराठा समाज एकत्र आला होता. आता ही लढाई आपण अंतिम टप्प्यात आणली. आतापर्यंत लोक म्हणत होते आरक्षण मिळत नाही. तुमच्या माहितीसाठी सांगतो, आतापर्यंत 54 लाख लोकांना महाराष्ट्रातलं आरक्षण मिळालंय. 54 लाख मराठा. कोण म्हणत होता ना आरक्षण मिळत नाही, मिळत देत नसतो किंवा मिळत नाही, त्याला नोंदी वाचून बघ म्हणा एकदा. एका नोंदीवर 70 लोकांना लाभ मिळाला. एकाच एक जर नोंद कोणाची सापडली तर त्या नोंदीवरती त्याचे चुलते काके त्या सालापासून आतापर्यंत जेवढं त्याचं बेट असेल तेवढ्या परिवाराला त्याचा लाभ मिळायला लागला. जालन्याच्या कलेक्टरांनी सांगितलं, मी एका नोंदीवर 70 जणाला प्रमाणपत्र दिलेत म्हणे. 70 लोकांना लाभ झाला एकाच नोंदीवर. आपण 70 धरायच्याच नाही, एका नोंदीवर फक्त 4च जणांचा फायदा होऊ द्या, तरी 2 कोटी मराठी आत्ताच आरक्षणात गेलेत, आजच. आता थोडं राहिलंय, आता थोडं असं राहिलंय, सरसकट शब्दासाठी, एका शब्दासाठी आता फाईट सुरू आहे. एक शब्द तेवढा पूर्ण झाला की सगळ्या मराठ्यांना आरक्षण मिळतं. त्याच्यासाठी रात्रंदिवस कलबत सुरू आहे सरकारमध्ये. महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदा एका आठवड्यात 3 कॅबिनेट झाल्या. आणि या मराठ्याच्या एकजुटीमुळं काय होतं
हे परवा दिवशी शुक्रवारी आपल्याला बघायला मिळालं. महाराष्ट्रातले महसूलचे जेवढे कर्मचारी आहेत तेवढ्या सगळ्यांच्या सुट्ट्या रद्द केल्या सरकारनं आणि 20 तारखेपर्यंत सगळे पुरावे मराठ्यांच्या आरक्षणाचे शोधायचे असं सांगितलं. सगळेचे सगळे कामाला लागलेले सध्या. ही मराठ्यांच्या एकजुटीचाच विजय. तुम्हालाच फक्त माझी विनंती, आता नुसते पोरं शिकून उपयोग नाही, तुम्हाला त्या पोरांसाठी आरक्षण सुद्धा द्यावं लागणार. त्याच्यासाठी तुम्हाला रात्रंदिवस कष्ट करावं लागणार आहे. त्याला जा म्हणा तिकडे गंगात खाली कोटन तेन घातलं बोलतोय फोनवर. मराठा समाजाला नुसते पोरं नाही शिकवायचे आता, त्याच्यासाठी आरक्षण सुद्धा पाहिजे. रात्रंदिवस काबाड कष्ट करायचे तुम्ही आता त्या आरक्षणासाठी. आणि कष्ट करायची खरी हीच वेळ आहे आता. कारण आता असं आहे, आपली जुनी मन आहे, गरम झालं की हातोडा मारायचा, वळण मिळतंय. तसं आता गरम वातावरण आहे, एक गाव घातला की 2 तुकडे होणार आहेत. त्यामुळे मराठ्यांचं आरक्षण 100% मिळतंय. पण तुम्हाला खूप कष्ट करावे लागणार आहेत. रात्रंदिवस रातपाट एक करून, मी रातपाट एक करतोय माझ्या मराठा समाजाचे पोरं मोठे व्हावेत म्हणून आरक्षण मिळावं. मी माझ्या जीवाची पर्वा नाही करत, इतका पाय दुखतोय तरी पण. मला आंबेजोगाईच्या सभेत 3 मिनिटापेक्षा जास्त उभा राहता येत नव्हतं. तरीही तिथून पुढे 2 दिवसाचा दौरा होता. त्याच्यानंतरही इतका आजारी पडलेला असतानाही मी 30 सभा घेतल्या आणि नंतरच ऍडमिट झालो. पण माझ्या मराठा समाजाचा मी कार्यक्रम रद्द करून अपमान नाही होऊ दिला आणि कधी होऊही देणार नाही. कारण मी या समाजालाच मायबाप मानलाय आता. मग ज्या समाजाला मायबाप मानलं त्याच्याशी गद्दारी करणारी अवलाद माझी नाही. मी नाही समाजाची गद्दारी करू शकत. कारण हे आंदोलन पैसे कमवण्यासाठी नाहीये. हे आंदोलन गोरगरीब मराठ्यांच्या पोराला न्याय देण्यासाठी आणि त्यांना मोठं करण्यासाठी. मी रातपाट एक करतोय. कालची साडेगावचा कार्यक्रम कालचा 4:30 वाजता झालाय पाठ. एकही माणूस झोपला नाही मराठ्यांचं. माता मावल्यासह लेकर सुद्धा नाही. सगळेचे सगळे जागे होते. 4:30 वाजता कार्यक्रम घेतला आणि मी 5 वाजता जेवण केलं. मला कवा खाल्लं तरी पचत. तसं काही नाही आपलं. माझ्या गाडीतले 10 वाजले कीच बुळबुळ करतात. आपलं खाऊन घ्या म्हणजे त्याला कवा पचत आहे. आपलं रेटून खाऊन घ्या, रेटून झोपत येत गाडीतच. मी 5 वाजता बी खातो तरी मला पचत. 4:30ला कार्यक्रम केला, 5ला जेवण केलं, 5:30ला उशीक झोपलो. नुसतं पडलोच. कोण आलं काय माहित, त्याने मग रगच वडी. म्हणलं एक फोटो काढून दे ना. तोवर लगेच सूर्य उगला, लगेच सुरू केलं काम. मी रात्रंदिवस एक करायला लागलो. मी माझी पाठ नाही थुपटून घेत किंवा मी पणा सांगायला नाही आलो. कारण हीच संधी मराठ्यांचे पोरं मोठे करायचे असले तर आपल्याला आता रात्रपाठ एक करून मराठे जागे करून ह्या आरक्षणाचा विजय जिंकायला लागतो. कारण आता हे शेवटच्या टप्प्यात 80% लढाई आपण जिंकली. थोडी राहिली आता. मराठ्यांच्या महाराष्ट्रातल्या पोराच्या अंगावर आरक्षण देऊन 100% गुलाल पडणारे आणि घराघरातले पोरं सुधारणारे. त्याच्यामुळे याच्यात राजकारण नका आणू. इथं घराघरातले मराठ्यांचे पोरं सुधारणार. तुम्ही जर याच्यात राजकारण आणलं तुमच्याच पोराचं वाटलं होणार. रातपाट कोण एक करत असतं माहिती आहे तुम्हाला? राजकारणी. तो रातपाट एक करत असतो. आपल्या कड्या वाजवीन, दारं वाजवीन, रच्चीचीन. माझ्याकडे बघा. काय बघू तर तो आयकडं आमच्या पोराचं वाटलं झालं. तुम्हाला कोर मोठं करतो तो आयकडे बघा. काय बघायचं तो आयकडं? तुला आतापर्यंत बघितलं 70 वर्षात महाराष्ट्रात जेवढे पक्ष झाले त्या पक्षाचे सगळे नेते आपल्या बापजाद्या मराठ्यांनी मोठे केले. ते इतका मोठा झाला की त्याचे पोरं सुद्धा परदेशात शिकायला गेले. आमच्या का ऊस तोडायला पाठवतो का? आमच्या पोरांच्या मोठं करण्यासाठी एक आमदार मंत्री आपल्या बाजूने बोलत नाही. एकही महाराष्ट्रातला कोणीच बोलला नाही यावेळेस अधिवेशनात सुद्धा. जे जे बोलले ते वरचं घ्या म्हणतात. वरचं घ्या आणि खालचं घ्या. काय देतो वरचं खालचं? आमचं हक्काचं आरक्षण आहे इथं. ओबीसी आरक्षणात मराठी आहेत, आम्हाला तेच आरक्षण पाहिजे, दुसरं घेत नाहीत आम्ही. आमची जमीन जर खामगाव सापडली तर तुम्हाला खामगावतच द्यावे लागणार आहे. तुम्ही 200 किलोमीटरवर द्यायला लागले, आम्ही कसं काय घेणार ती? आमचा 7-12 इथला आहे. आमचं आरक्षण ओबीसी आरक्षण आहे. आम्हाला तिकडे देणार तुम्ही वरचं, ते टिकत नाही. पुन्हा आमच्या मराठ्यांच्या पोराचं वाटोळं करायचं तुम्हाला. एक बी आमदार मंत्री आपल्या बाजूने उठत नाही. मग ते पक्ष कोणचा असू द्या त्याशी देणे घेणं नाही आपल्याला. कधीतरी तुम्ही पण शाने व्हा. स्वतःच्या पोराकडे बघा.
स्वतःचे पोरं आणि पुरी मोठ्या झाल्या पाहिजेत. यांच्या पोरं मोठं करायला तुम्ही काय ठेका नाही घेतला. एक पण बोलत नाही आपल्या बाजूनं. आपल्या गोरगरीब मराठ्यांच्या पाठीशी उभं राहायला कोणीच नाही. आपल्या पोरांच्या पाठीशी आपल्यालाच उभं राहावं लागणार आहे. आणि ही लढाई सर्वसामान्य मराठ्यांनी लढून स्वतःच्या पोराला आरक्षण द्या. तुम्हाला कोणाचीच गरज लागणार नाही, नेत्याची नाही, फितेची नाही, कोणाची. तुमचेच पोरं अधिकारी बनणार आहेत तर तुम्हाला काय गरज लागणार आहे कोणाची. त्यामुळे तुमचे पोरं शिका, पण त्याच्याबरोबर त्याला आरक्षण बी द्या. त्यासाठी आता मुंबईला जायचा मराठा माणसाने समाजाने विचार केलाय. आता खामगावातल्या सगळ्या बांधवांनी मुंबईकडे चला. आता नका इथं थांबू. तुम्ही जर आता इथं थांबलात ना, तुमच्या पोराचं वाटलं तुमच्याच हाताने होणार आहे. परत मग कोणाला दोष देऊ नका. एवढीच संधी आता मराठ्यांना आरक्षण मिळवून द्यायची. तुम्ही इथं थांबू नका. तयारी केली का? पण एकच जण केली म्हणलं नाही तर करताना येतो यायचे ना. मला असं ठेशी त्यांनी तिथं एकट्याला मला घ्यायचे तिंबो तिकडं, तुम्ही राहायचे इकडंच. असं नका करू. यांना जाऊन द्या राहू घरी तुम्ही. यांना एक तर आरक्षणच कळा ना काय ती. आता माता मावल्याला कळायला लागलं आरक्षण, वयस्कर माणसाला कळायला लागलं, प्रत्येकाला वाटायला लागलं माझ्या नातवाचं चांगलं व्हावं. पण काही आणखीन समजून घ्या ना. किती दिवस असं करायचं आपल्याला माहीत नाही. मी काय तुमचा विरोधक नाही किंवा शत्रू नाही. मला वाटतं मराठ्यांच्या लोकांनी कधीतरी बदललं पाहिजे आता. म्हणून तुमच्यावरती ही विचाराची घाव आम्ही घालतोय. तुम्हाला ते विचार न घेता तुमचाच तोरा गाजवायचा असला तर मराठी संपवायला वेळ नाही लागणार. कारण आत्ताच पिढ्याने पिढ्या आपल्या बरबाद झाल्या. आत्ताच कित्येक तरी लाखांना पोर आपले सुशिक्षित बेकार म्हणून पडले. कित्येक तरी. या विचारावर येणं खूप गरजेचं आहे. यावेळेची लढाई खूप मोठी होणार आहे. माता मावल्यांना मागची लढाई सांभाळायची. कारण मुंबईची खिंड आता पोरं लढवणार आहेत. पाठीमागची खिंड सगळे माता मावल्यांना लढायची. इकडची तुम्हाला इकडची बाजू सांभाळावी लागणार आहे आता. कारण आपले पोरं मोठे होणार आहेत, दुसऱ्याचे नाही. महाराष्ट्रातल्या घराघरातले मराठ्यांचे पोरं मोठे होणार आहेत. त्यासाठी दोघांना या जबाबदारीनं शांततेत लढावं लागतंय आता. मी बीडच्या सभेत 2 ते 3 लाख नुसत्या महिला होत्या. इतकी मोठी सभा झाली. त्या सभेत मी सहज सांगितलं की मुंबईची खिंड लढायला पोरं चाललेत. इथून 500-600 किलोमीटरवर ते लेकरं मराठ्यांच्या पोरांना न्याय मिळावा म्हणून मुंबईकडे निघालेत. जर तिकडं कोणी गाड्या अडवल्या किंवा पोराला जर अडवलं तर माता मावल्यांनी इकडच्या कोणचा मंत्री कोणचा आमदार असून तो कोणत्या पक्षाचा असो डायरेक्ट त्याच्या घराला येडा घालून बसायचं आणि फक्त पायातल्या हातात घ्यायची. 2 महिने घर नाही उडणार ते. त्याला काहीच करायचं नाही. त्याला तिथं गेल्यावर एकच प्रश्न विचारायचा, तो इथं झोपला निवांत. पण तो हे मुंबईतले लोक, तो हे मंत्री आमच्या माणसाला ताप द्यायला लागलेत. तो इथं झोपलाच कमी निवांत आणि नुसती पायातल्या हातात घ्या. तो एका दणक्यात मुंबईला फोन करून सांगणार आहे मला लय त्रास द्यायला लागले, तिथं तुम्ही त्यांना त्रास देऊ नका. एवढी ताकद तुमच्यात सुद्धा महिला. तेवढंच करा, बाकी काहीच करू नका. मी तसं म्हणलं व्यासपीठाच्या खाली आलो. काही माता मावल्या आल्या. त्या म्हणल्या दादा तुम्ही जा मुंबईला, तुम्हाला नुसतं तिकडं आडून द्या. एका चेपलीचं थुतार फोडी देतेच. माता मावले बी आता पोर त्यांना कळालंय आरक्षण. त्यांच्या लक्षात आलंय की आरक्षणामुळे माझे पोरं मोठे होणार आहे. त्यामुळे त्यांनी ही बाजू पक्की लावून धरली आता. त्यामुळे तुमच्यावर सुद्धा जबाबदारी. तुम्ही ताकदीने एकत्र या, लाजू नका. स्वतःच्या लेकराच्या न्यायासाठी त्यांना मोठं करण्यासाठी लाजू नका. तुम्ही लाजलात पोरांचं वाटलं झालं. शेतात काम करतो आपण, लाजतो का? अरे तुम्हाला शेत आहेत का नाहीत? मग तुम्ही लाजत नाहीत ना शेतात काम करायला. आणि आपण जर लाजलो आपल्या पोराचं वाटोळं झालं. कारण आपण जर शेतात काम नाही केलं तर आपले पोरं मोठे नाही होणार. त्यामुळे आपल्या रात्रंदिवस शेतात काम करून आपले पोरं मोठे करावे लागणार आहेत. तसंच या आरक्षणाची फक्त जनजागृती करायची, तुम्हाला काहीच करायचं नाही. एवढंच सांगायचंय की आपण महिला जाग्या व्हा. तुझंही पोरग मोठं होणार आहे, माझंही होणार आहे. आपण दोघी जणी मिळून जास्तीत जास्त महिलांची संख्या वाढवू आणि आरक्षणासाठी लढू. आपलेच पोरं मोठे होणार आहेत. एवढंच सांगायचंय तुम्हाला, दुसरं काहीच नाही करायचं. त्याच्यात काय लाज आहे? तरी काय महिला म्हणतात मला लाज वाटत. आता जाऊ दे, मग तुला वाटत काय करते करतो तर आम्ही काय मग आता. पण मा एका प्रश्नाचं उत्तर दे बरं. तो दीर निवडणुकीला उभा राहिल्यावर मग कशी गल्ली गल्लीने पॉम्पलेट घेऊन पळती?
पतंग हान, नारळी सुरू नको बाया, कबशी बराबर हान. मग कसं सांग ती? मग तो दीर मोठा होतो, तो दीर कोणत्या तरी साहेबाचा असतो, ते दोघच मोठे होणार. तो साहेब त्या लेखन बरं गटार गुटार नाली फिली देत, ते दोघं मोठे होणार. आपले का उसं तोडायला पाठीता का? आपल्या पोरांच्या पाठीमागं कोण? कोणीच नाही. म्हणून आपल्याला आपली लढाई लढायची. आपण आता बेसावध नाही राहायचं, आता सावध राहायचं आणि ताकदीने ही लढाई जिंकायची. आपल्या खामगावातल्या सगळ्या बांधवांना माझी आज विनंती, आपल्या गोदा पट्ट्यातले 123 गावं, 123 गावातल्या महिला, लाखानं महिला ह्या 20 तारखेला सकाळी 8 वाजता अंतरवालीला येणार आहेत. एकही माता माऊली घरी नाही राहणार, एकही. असा मेसेजच माता माऊल्यांनी फिरविलाय या 123 गावात की सगळ्या महिलांनी 20 तारखेला सकाळी 8 वाजता अंतरवालीत यायचं. त्याचे कारण सुद्धा तसेच आहेत. 20 तारखेला सकाळी 9 वाजता आपले पोरं अंतरवाडी सोडायला लागलेत आणि मुंबईच्या दिशेने निघालेत. मुंबईला ते इथून 500-600 किलोमीटरवर महाराष्ट्रातल्या मराठ्याच्या लेकराला न्याय मिळावा म्हणून लढायला निघालेत, आरक्षणाच्या आंदोलनासाठी निघालेत आणि माता माऊल्या त्यांना वाटा लावायसाठी येणार आहेत. त्याच्यात एवढी ताकद आहे आणि ती जबाबदारी सुद्धा खामगावच्या माता माऊल्यांना सुद्धा पार पाडावी लागते आता. कारण त्याच्यात तुम्ही आल्यामुळे 2 बळ मिळणार आहेत पोराला. ते जरी तुमचे लेकरं नसतील पण जाणाऱ्या लेकरात तुमचंच लेकरू बघा आणि मायबापाची भूमिका तुम्ही पार पाडा. समाज म्हणून तुम्ही मायबाप म्हणून जर त्यांच्या पाठीशी उभा राहिला तर त्यांच्या पाठीवर जर हात फिरेला ना, त्यांच्या पाठीवर जर तुम्ही कौतुकाचे हात टाकले आणि डोक्यावर जर त्यांचा हात फिरेला तर त्या पोराला इतकं बळ मिळेल ते मुंबईपर्यंत जातील. येताना आरक्षणच घेऊन येते, एवढं बळ तुमच्या मायेमुळे त्यांना मिळणार आहे. म्हणून तुम्हाला फक्त एकच काम करायचं एका दिवसासाठी की त्या पोरांच्या पाठीशी तुम्हाला मायबाप म्हणून उभा राहायचं. कारण त्या दिवशी गोदा पट्ट्यातल्या 123 गावातल्या महिला या अंतरवालीपासून गेवराईपर्यंत पायी वाटा लावायला येणार आहेत. तुम्हाला सुद्धा 1 दिवसाचं काम बुडायचंय. तुमचा 1 दिवसाचं काम बुडाल्यामुळं जर माझ्या मराठा समाजाचं कल्याण होणार असलं तुम्ही बिनधास्त 1 दिवस काम बुडा, पण आपल्या महाराष्ट्रातल्या मराठा समाजाचं कल्याण होईल. त्याच्यातून 2 संदेश राज्यात जाणार आहेत. लाखाच्या संख्येनं मराठ्यांच्या माता माऊल्या वाटा लावायला आल्यामुळं सरकारवर प्रेशर निर्माण होणार आहे की वाटा लावायला जर लाखानं महिला आल्या तर मुंबईला येणारे सुद्धा लाखानं आहेत की मुंबईत आल्यावर काय करतील. आणि जे माघारी फिरल्यात माता माऊल्या लाखानं, त्यांच्या लक्षात येईन जर ह्या पोरांना मुंबईकडे अडवलं तर माघार आलेल्या लाखानं महिला सुद्धा इकडे शांततेत आंदोलन जरी करायला लागल्या तरी सरकारला जड जाईल, त्यांना पळता भुई कमी होईल, हा संदेश जाईल. आणि दुसरा एक संदेश असा जाईल की जे पोरं मुंबईकडे निघालेत त्यांच्या मनात असं वाटेल की माझा मायबाप म्हणून माझा समाज माझ्या पाठीशी ताकदीने उभा राहिला म्हणून अंतरवालीपासून गेवराईपर्यंत वाटा लावायला त्यांच्यात ऊर्जा निर्माण होणार आहे, त्यांच्यात ताकद निर्माण होणार आहे. कारण मायेचा हात तुम्ही एकदा त्याच्या पाठीवर टाका मायबाप म्हणून, ते लढायला मागे सरकारणार नाहीत. मुंबईत जर गेले ना आरक्षणच घेऊन येणार, मोकळ्या माघारी कोणी येत नाही. आता त्यासाठी खामगावातल्या सगळ्या बांधवांना विनंती, तुम्ही मुंबईकडची तयारी करा सगळे माणसं. आणि माता माऊल्यांनी वाटा लावायसाठी अंतरवाली ते गेवराई यायचे दिवसभर काम बुडून. तुमचा त्या दिवशी तुम्हाला भाकर मिळणार नाही, उपवास सुद्धा घडू शकतो, पण त्याचाही विचार तुम्ही मराठ्यांच्या पोरासाठी करू नका. तुम्हाला वाटल्यास तुम्ही पाठच तुमचे डबे तयार करा, मिळेल त्या जागेवर तुम्ही बसून खा, परंतु त्या पोरं वाटा लावायला तुम्हाला अंतरवालीपासून गेवराईपर्यंत तुम्ही सगळ्या महिलांनी या. घराला कुलप लावा, अंतरवालीकडे या. कारण ते पोरं इथून खूप लांबपर्यंत मोठी रिक्षा घेऊन मुंबईकडे निघाले. मी तर माझ्या जीवाची पर्वाच करत नाही हे तुमच्या गावकऱ्यांना सुद्धा माहिती, कारण मी माझं जीवनच या समाजाला अर्पण केलंय. त्यामुळे मी मरायला भीत बी नाही. मी माझा जीव जरी गेला तरी या मराठा समाजाला आरक्षण मिळून दिल्याशिवाय 1 इंच विमा घाटणार नाही, हे शब्द आहे आपला मराठ्यांना. आता ही संधी सोडायची नाही आपल्याला. आपण जर आता ही संधी सोडली तर आपल्या पोरांचं वाटलं होईल. आपली लढाई आणि आपला संघर्षच फक्त मराठ्यांचे पोरं मोठे व्हावेत म्हणून. इथं स्वतःच्या स्वार्थासाठी कोणी हिंडत नाही. इथं काही फायदा नाही, माझा बी तुमचा पण. इथं घराघरातल्या मराठ्यांच्या लेकराचा फायदा आहे. आता हे पोरं मोठे करा
आडवे किती येऊ द्या, त्यांना मी खंबीर आहे. त्यांनी किती टोळ्या निर्माण करू द्या मराठ्यांच्या विरोधात, त्यांना सगळ्याला उधळून लावायची ताकद आहे. तुम्ही त्याची काळजी करू नका. त्यातले बरेच गपगार गेलेत मी, तेवढं एकच राहिला आता, ते बी आता कांदे खायला लागलाय. त्याचा कार्यक्रम वाजेला मी, त्यालाही सोडित नाही आता. ते बी लढाई जिंकून आल्यासारखंच सांगत आहे. त्याला म्हणलं मी तो गोरगरिबाचे पैसे खाल्ले जेलमध्ये गेला, मध्ये बेसन भाकर खात बसला, ते येवल्याचे येडपट. ते म्हणतो त्याला काय माहिती मध्ये काय मिळत आहे, बेसन भाकर आणि कांदा मिळतो. मग काय गोणीभर कांदा मिळतो, जस का लढाई जिंकून आलाय. यांना नीट करतो आपण, त्यांची नका काळजी करू. तुम्ही फक्त इकडची खिंड लावून धरा आता. कारण एकदा आयुष्याचं आरक्षण द्या. जी प्रॉपर्टी तुम्ही कमवून ठेवली पोरायला, ती आयुष्याची भाकर आहे. तसंच आरक्षण सुद्धा आयुष्याची भाकरी आहे. एकदा त्याला द्या. पिढ्यांना फार पोरांचं टेन्शनच गेलं. आणि तुम्हाला कोणासमोरही हात पसरायची गरज लागणार नाही की मला मदत करा, कारण तुमचेच पोरं अधिकारी बनणार आहेत. आपलं स्वप्नच आहे आता, आपले पोरं आणि पोरी क्लास 1 अधिकारी, क्लास 4 अधिकारी झाल्या पाहिजेत, त्याही IPS IAS अधिकारी झाल्या पाहिजेत. याच्यासाठी आरक्षणाचा संघर्ष आहे. तुम्हाला हात जोडून सांगतो पुन्हा एकदा जाताना, तुम्हाला 20 तारखेला अंतरवालीकडे यायचे सकाळी 8 वाजता. कारण 9ला पोरं अंतरवाली सोडणार आहेत, लाखानं पोरं येणार आहेत. त्यांना वाटं लावायला मायबापाची भूमिका तुम्ही पार पाडा. त्यांच्या पाठीवरून हात फिरायला तुम्ही सगळ्या मायला सगळे कामं सोडून या. आणि यांना घरी राहून देऊ नका, ते बी काम करा. यांना द्या, त्यांना तिकडे जा म्हणा मोबाईल तिकडे जरशी आरक्षण असतं. यांचे बटणं तुमच्या जोडणे, यांना भाकरीत देऊ नका. तुम्हाला काय करायचं, मी आहे ना तुमच्याकडून, तुमचा भाऊ आहे ना तुमच्याकडून. मग काय, मी त्यांना सुधरून त्यांना यांना आत्ता बिंगून टाकतो मी. तुम्ही फक्त यांना का, मी बी ह्या डोकं लावलंय मावशेव. मला माहिती आहे माता मावल्या आंदोलनात कशा उतरायचे. मी तुमच्या म्हातारीच घेऊन चाललोय तिकडे मुंबईला. तुमच्या म्हाताऱ्याला तिकडे काही झालं की अगा बाबा, तुम्ही चप्पल काढलीच म्हणायचं. मग तुमच्या म्हाताऱ्याला तिकडे काही झालं, मग तुमचा अवतार रुद्र अवतारच आहे तुमचं म्हातारं. त्यासाठीच मी सगळे म्हातारे महाराष्ट्राला तिकडे चालले. म्हाताऱ्या इकडे मग सोडित नाहीत त्याच्या म्हाताऱ्याला तिकडे. ते म्हातारे तिकडून फोन करून सांगणार मला चालायला लागली म्हातारी. मग इकडे काय, मग सगळ्या म्हाताऱ्या घेऊन रोडला. आता ही फाईटच तशी करायची, होऊन जाऊ द्या आता. स्वतःच्या लेकराच्या न्यायासाठी एकदा होऊ द्या. सरकारने आपल्याला खेटायचं ठरवलंय ना, तर आपण बी त्यांना आता खेटायचंच, पण शांततेत. त्यांनी आपल्याला 4ही बाजूने जरी घेरलं ना, आपण 10ही बाजूने त्यांना घेरायचं. आता इतकी ताकदीनं तयारी केली आपण आता. त्या दिवशीच मी मुंबईची बैठक घेतली अंतरवाली. त्यांना सांगितलं अलीकडून आम्ही करोडोच्या संख्येने येणार आहे, पण जर मध्ये अडवलं तर तुम्ही 30-40 लाख आहेत मुंबईतले पलीकडून, तुम्ही सगळे तिकडून इकडे या. आपण दोघं मिळून त्यांनी मध्ये घातलेले भिताड बाजू लुटून मुंबईकडे जाऊ. त्यांनी तयारी सुरू केली आता. आपणही 4ही बाजूने घेरणार. त्यांनी जर 4ही बाजूने घेरलं, आपणच 10 बाजूने तयार येतात. फक्त आपण शांततेत. जो कोणी उद्रेक जाळपोर करेन तेव्हा आपला आंदोलकच नाही. तुम्ही फक्त शांततेत मुंबईत मांडी घालून बसा. दुसऱ्याच दिवशी सकाळी आरक्षण मिळालं म्हणून समजा मराठ्याला. फक्त शांततेत या तुम्ही, काहीच करायची गरज नाही आपल्याला. 20 तारीख जवळ यायला लागली, तयारी जोरदार करा. आता कोणी शांत बसू नका. आम्ही हटत नाहीत. मग आता एकतर 80% लढाई आपण जिंकत आणली. आता थोडी राहिली, त्याच्यासाठी तुम्ही हटू नका. मी पुन्हा पुन्हा तुम्हाला सांगतो, मी मरूच तर मग हटत नाही. आणि माझ्या मराठ्याला आता पक्का माहीत झालंय हे हटत नाही. कारण मी मॅनेज होत नाही, कारण पैशाचं माझं जमत नाही. कवा कर्जच असतं माझ्याकडे, पैशाचं आपलं कवाच जमलं नाही. आपल्याकडे जास्त फोन तेच येतात, मग आपले पैसे कवा देतो म्हणलं आल्यावर बघू. माझ्याकडे येत नाही, मी त्याच्यात येत नाही. हे पहिल्यापासूनच आपलं गणित. पदाचं आपलं जमत नाही कवा. मग सरकार म्हणतं पैशाचं पदाचं जमत नाही, म्हणलं याला आरक्षणच द्यावं लागेल. कारण मी गोरगरिबांच्या पोरांसाठी हा लढा उभा केलाय, पैसे कमायला नाही केला. इथं पैसे कमवून गोरगरिबांच्या लेकराचं रक्त आता नाही प्यायचं. पोरांचे इथं मुडदे पडायला लागले त्या आरक्षणापायी. नोकऱ्यापासून पोरं नोकऱ्या करून मरायला लागले. त्यामुळे ह्या पोरांना एकदा आयुष्याचं आरक्षण द्यायचं. त्यासाठी तुमच्याही ताकदीची गरज आहे. खामगाव आणि परिसरातले गावं जरा फिरायला सुरू करा. कारण सांगू नका मला काम होतं. कायच काम होतं तुम्हाला, इथून शागडलं जातं आणि टपऱ्यावर गप्पा आणतात. त्याच्यापेक्षा यांना मावश्या उद्या काम लावा बरं. त्यांना सांगायचं तुम्ही शेतात येऊ नका, शेत आम्ही सांभाळतो. तुम्ही रोज गावाला जा, एक जनजागृती करा. मराठ्याचं आरक्षण पाहिजे आणि मराठे मुंबईकडे चला, एवढं काम सांगा यांना रोज. ते बी तुम्ही सांगा शेतात जातो म्हणून. तुम्ही जाऊ नका. तुम्ही महिला जागा करा, दुसऱ्या गावात जाऊन सगळ्या महिला जागा करा. एकदा हो द्याच आता सरकारशी खेटायचं आपण. महिलांनी पुरुषांनी सगळ्यांनीच एक ताकद लावायची एवढ्या वेळेस.
शेवटचा घाव जर जमून हाणला ना, मराठ्यांच्या पदरात आरक्षण पडलं, गुलाल मराठ्यांच्या पोराच्या डोक्यावर पडलाच म्हणून समजा तुम्ही, काळजीच करू नका. कारण ही धडक मुंबईतली अशी राहणार आहे भयानक. आत्तापर्यंत देशात अशी धडक कुणीच मारली नसेल. इतक्या ताकदीनं मराठी मुंबईत घुसणार येतात. फक्त धाक एकच आहे मला त्यांचा, माझ्या आधी मुंबई फुल होऊ नये, मी इकडंच राहतो का काय. कुणी काही का ते टाका लागले व्हॉट्सअप फेसबुकला, काही पण. ते मध्ये मध्ये डिझेल बंद झालं तर नाही 2-3 दिवसापूर्वी, काही पोरांना लगेच डोकं लावलं. मला म्हणले डिझेल नाही मिळलं तर मग हे मुद्दाम डिझेल बंद करते. पोरं इतके बेकार आहेत. ते पोट्ट्याने काय केलंय, ते सौर ऊर्जाच नसतं का, ते ट्रॅक्टरवर बसले. मपलं ट्रॅक्टर डायरेक्ट मुंबईत जाणार ते म्हणतं. बघा किती कलाकार आहेत. म्हणले गॅस जर दिला नाही वाटाने भाकरी करायला, एका पोट्याने टकोऱ्यावर सरपणच घेतलं. ते मला सरपण घेऊन चाललो, जाळ करणे भाकरी खाणे लगेच झोपणे. इतके टाईट केले. मी सांगितलं 20 तारखेच्या आत कामं उरकून घ्या, आपल्याला मुंबईकडे जायचं आपल्या पोरांच्या लढ्यासाठी. एका पोरानं व्हिडिओ तयार केलाय आणि सोशल मीडियाला टाकलाय. त्यांनी गव्हाला इतकं पाणी दिलंय, त्याचं रानच शेवाळलंय सगळं. ते म्हणतो घरी असतो वापसाच नाही झाला पाहिजे. कापसाचं बोंडच फुटून द्यानं पोरं सध्या. आई बापा खुश आहेत पोरावर. पोरग शेतात बसून कापसाचं बोंड फुटलं घ्यायची ते. बापाला वाटतं मला पोरग मग काम करायला लागले. त्यांना काय माहिती मुंबईला जाणार आहे म्हणून. सगळे कामं उरकायला लागलेत पोरं आता. आणि कोणी काही वाहनं घेतलेत. एका पोराने तर व्हिडिओ तयार करून टाकलाय, रिक्षातले मागं सीटच काढून टाकले सगळे. ती म्हणलं आम्ही 6 जण झोपणार आहेत. कसं झोपतो कुणाला माहिती. मराठ्यांच्या पोरांच्या आणि लोकांच्या नादी लागू नका. मी हे सरकारला 4 वेळेस सांगितलं. यांनी जर मनावर घेतलं तर हे स्वतःच्या पोरासाठी कोणत्याही टोकाला जाऊ शकते आणि आरक्षण आणू शकते. आता झालेत थोडे शहाणे, आता थोडे शहाणे झालेत. आता लागलेत निर्णयाच्या प्रक्रियेत. बघू 20 तारखेपर्यंत काय होतं. नाही झालं तर आपण मुंबईला तर घोषणा केलेलीच. शेवटी आता तुम्हाला पुन्हा एकदा विनंती, एकानंही 20 तारखेला घरी माता माऊलीने थांबू नका. तुमच्याजवळ जेवढे पाहुण्याचे फोन असतील तेवढ्या पाहुण्याला फोन करून सांगा. त्या माता माऊली म्हणलं इकडे आपल्याला अंतरवाली जायचंय आणि अंतरवालीहून गेवराईपर्यंत आपल्याला आपले लेकरं चाललेत मराठ्यांचे, त्यांना वाटा लावा जायचं. आणि तुम्ही सुद्धा पुरुषांनी सगळे पुरुष जागे करा खेड्यापाड्यातले. वेळ द्या आता थोडा. तुम्ही आता वेळ दिला तर आयुष्याचा पोराचा कल्याण होणार आहे. मी तर रात्रंदिवस देतोय आणि देत राहणार आहे. आज तर 19 गाव आहेत. मग आता कार्यक्रमच झाला आज तशी पहिलं आहे. इकडचे गावं सोडीनातच आमच्या गावात चला आमच्या गावात चला करू म्हणून. पायाला लागलं मला म्हणतात पायावर पाय देऊ नका रे, लांबून चला. माझ्याच पायावर पाय देते म्हणणारच. आज तर 100% 5-6 वाजणार आहेत पाठचे. आता जास्तीचं तुम्हाला न सांगता 20 तारखेला सगळ्यांनी त्या पोरांना वाटा लावायसाठी अंतरवालीला माता मावल्यांनी गावागावातून या. गेवराईपर्यंत तुम्हाला यायचं आहे. आणि तुम्हाला सांगतो जोराची तयारी आजपासून तुम्ही करा मुंबईला निघण्याची. धन्यवाद. जय जिजाऊ जय शिवराय. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.